नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन आपण व्हिडिओ बनवणार आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कॅनॉन पिक्समा G3010 हा जो प्रिंटर जो आहे हा तुम्ही डायरेक्टली वायफायला तुम्ही कशा पद्धतीने कनेक्ट करू शकता। म्हणजे जर समजा तुमच्या घरी वायफाय कनेक्शन आहे आणि तुम्हाला तुमचा प्रिंटर वायफायशी डायरेक्ट कनेक्ट करायचा आहे विदाउट म्हणजे त्याच्या हॉटस्पॉट न कनेक्ट करता डायरेक्टली तुमचा वायफायशी कनेक्ट असला पाहिजे मोबाईल। त्यासाठी जर तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही हा वायफायला कनेक्ट कराल हे आज मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर जसं बघू शकता आपले G3010 हा प्रिंटर आपल्या समोर आहे आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती कॅनॉन पिक्समा प्रिंट नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। ॲप्लिकेशन थोडं ओपन व्हायला वेळ लागतो, कधी कधी झालं तर लगेच पण होतं, झालं तर थोडा वेळ पण लागतो कारण ते हेवी ॲप्लिकेशन आहे। आणि तुमच्या जोपर्यंत आपण प्रिंटरच्या साईडने आपला जो काही तो क्लिअर करून घेऊ विषय। जसं बघू शकता प्रिंटरच्या ऑन केल्यानंतर तुमच्या इथे तुम्हाला 3 बटन असतात ह्याच्यामध्ये, नेटवर्क, डायरेक्ट आणि 2 ऑप्शन जे आहेत डायरेक्टचं हे तुम्हाला प्रेस करून ठेवायचं आहे, सोडायचं नाही आहे, प्रेस करून ठेवायचं तुम्हाला। त्याच्यात जसं बघू शकता आपली लाईन आलेली आहे, खाली लिंक करते लाईन। आता तुमच्या मोबाईलमध्ये वायफाय ओपन करायचं आहे, तुमच्या मोबाईलमधलं वायफाय। तर जसं बघू शकता माझ्या जवळचं जे कनेक्शन जे आहे आपला G3010 हा जो प्रिंटर आहे आम्ही आता कनेक्ट केला आहे। आता तुम्ही डायरेक्टली सेटअपच्या इथं जाता मोबाईलमध्ये, डायरेक्ट प्रेस जर केलं तुम्ही की तुमच्या डायरेक्ट सेटअपला तुम्ही जाता। ही प्रोसेस पूर्ण व्हायला द्यायची, ह्याच्यामध्ये काही इंटरप्ट करायचं नाही आहे तुम्हाला। त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली विचारतो की तुम्हाला कुठला वायफायशी कनेक्ट करायचा। म्हणजे जर तुमचं जर समजा वायफाय जर असेल त्याच्यामध्ये तुमचं नाव दाखवतं, तर माझं जसं बघू शकतो एअरटेल हे जो आहे तो माझा वायफाय आहे, त्याला मी कनेक्ट करतो। ह्याच्यानंतर मला पासवर्ड विचारतो, तुमचा वायफायचा जो पासवर्ड असेल तो तुम्हाला पासवर्ड टाकायचा ह्याच्यामध्ये। आता इथला मी पासवर्ड माझा तो पासवर्ड मी टाकून घेतो आहे। कम्युनिकेटिंग विथ द प्रिंटर, जसं तुम्ही बघू शकता इथे तुम्ही ब्लिंक करतो आहे आणि वायफायचे ते चिन्ह आणि जो आपला जो रेडीचा लाईट आहे तो ब्लिंक करतो। इट शुड बी टेक 150 सेकंड्स ओनली। आणि इथे तुम्हाला रेंज दाखवत आहे, म्हणजे 1 स्टिक तुम्हाला इथे दाखवत आहे कोपऱ्यामध्ये। ही प्रोसेस पूर्ण व्हायला त्याची इंटरप्ट काही करायचं नाही ह्याच्यामध्ये। जर समजा इंटरप्ट केलं तर तुमचा सेटअप प्रॉपरली होत नाही त्याच्यामध्ये। नाव यू कॅन सी ह्याच्यात तुम्ही बघू शकता की तुमचा प्रिंटर प्रॉपरली इन्स्टॉल झालेला आहे, टिकमार्क आणि प्रिंटर असतो। इथे क्लोज करायचं, तर जसं बघू शकता इथे ऑनलाईन आलेलं आहे तुमचा प्रिंटर। आता डायरेक्टली माझ्या वायफायशी कनेक्ट झालेला आहे तो प्रिंटर आणि तुमचं इथे तुमचं जे काय तुम्हाला प्रिंट वगैरे जे द्यायची असेल तर तुम्ही डायरेक्टली तो प्रिंटआउट देऊ शकता। ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। जर व्हिडिओ जर आवडली जर असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।